Hello everyone. In last lecture we have started the chapter solid dosage forms. In that we have seen the introduction to solid dosage forms, definition of powder, advantages of powders, disadvantages of powders, method of preparation of powders. Next we had seen the mixing of powders. In that spatulation, trituration, geometric dilution, sifting and tumbling we have seen. Next we will see the packaging of powders or packing of powders. Powders may be wrapped in a paper or a dispensed in a bulk powder in a wide mouth container. मग पावडर ही कशामध्ये रॅप केली पाहिजे? पेपरमध्ये तर रॅप केली पाहिजे, किंवा जी बल्क पावडर आहे, जर सिंगल डोस असेल तर ते कशामध्ये रॅप केलं पाहिजे? रॅप करायचं आहे पेपरमध्ये. आणि जर बल्क पावडर असेल तर वाईट माउथ कंटेनरमध्ये रॅप करायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता वाईट माउथ कंटेनर. अशा टाईपच्या कंटेनरमध्ये तुम्हाला ते पावडर डिस्पेन्स करायचे आहे. मग रॅपिंग ऑफ पावडरसाठी दोन मेथड्स आहेत, सिम्पल रॅपिंग आणि डबल रॅपिंग. सिम्पल रॅपिंगमध्ये काय केलं जातं, एक सिंगल पेपर यूज केला जातो. आणि डबल रॅपिंगसाठी काय केलं जातो, दोन पेपर यूज केले जातात. मग सिम्पल रॅपिंगमध्ये कोणता पेपर यूज केला जातो, तर व्हाईट ग्लेज्ड पेपर हा रॅपिंगसाठी यूज केला जातो. मग रॅपिंग शुड बी डन ऑन अ क्लीन टाईल और अ लार्ज शीट ऑफ ग्लेज्ड पेपर. मग रॅपिंग कशामध्ये केली पाहिजे, तर कशावरती केली पाहिजे, क्लीन टाईल और अ लार्ज शीट ऑफ ग्लेज्ड पेपरवरती केली पाहिजे. मग स्टेप्स फॉर अ सिम्पल रॅपिंग ऑफ पावडर्स. Cut the glazed paper in a required size like 12 cm into 10 cm. मग तो ग्लेज्ड पेपर काय करायचा आहे, कट करायचा आहे. कशामध्ये, 12 सेंटीमीटर किंवा 12 सेंटीमीटर इंटू 10 सेंटीमीटरच्या साईजमध्ये. प्लेस द पेपर ॲट अ प्लॅटफॉर्म इन अ सच वे दॅट लॉंग एज ऑफ पेपर पॅरलल टू द प्लॅटफॉर्म, पॅरलल टू द second edge. Next we will see the fold the paper in the three equal parts. Weigh out the powder and place into the center part. म्हणजे काय करायची, ॲक्युरेट क्वांटिटी ऑफ पावडर वे करायचे आणि जो 3 पार्ट्स मधला सेंटर पार्ट आहे फोल्ड केलेला पेपरचा, त्या पार्टमध्ये काय करायचं, तुम्हाला ती पावडर ठेवायची आहे, प्लेस करायची आहे. प्लेस केल्यानंतर काय करायचं आहे, फोल्ड द सेकंड एज ऑफ पेपर ओव्हर द टर्न ऑफ एज. नेक्स्ट प्रेस द पेपर and turn the edges of packet under using the powder folder so that the overlap is equal at both ends. So next we will see the, here you can see the figure for wrapping of powders. In a figure the paper is taken that have size 12 centimeter into 10 centimeter. After that paper is folded into 3 parts. So in the center part you can place the powder. म्हणजे सेकंड पार्ट फिगर बी मध्ये बघू शकता. सेंटर पार्ट मध्ये जो सेंटर फोल्ड आहे त्या फोल्ड मध्ये काय केलेलं आहे, तुमचा जो पावडर आहे ॲक्युरेट वे करून ठेवलेला आहे. मग काय करायचं, तुम्हाला जो सेकंड एज आहे पेपरचा तो काय करायचा आहे, ओव्हरलॅप करायचा आहे, म्हणजे फोल्ड करायचा आहे. फोल्ड करून काय करायचं आहे, जो टर्न एज आहे तिथेपर्यंत फोल्ड करायचा आहे. फोल्ड केल्यानंतर काय करायचं आहे, तो पेपर तुम्हाला व्यवस्थित ॲडजस्ट करायचा आहे. तुम्ही फिगर सी आणि डी मध्ये बघू शकता. नेक्स्ट तो पेपर काय करायचा, एक प्रेस करायचा आहे. प्रेस केल्यानंतर काय करायचं, त्याच्यावरती पावडर फोल्डर ठेवायचं आहे. हा काय झाला, पावडर फोल्डर. ह्या पावडर फोल्डरवरती ठेवायचं आहे. पावडर फोल्डर ठेवल्यामुळं काय होईल, ते पेपरचे जे एजेस आहेत ते काय करतील, इक्वली ओव्हरलॅप होतील. इक्वली ओव्हरलॅप होतील. नंतर काय करायचं आहे, जो फर्स्ट एज आहे पेपरचा तो काय करायचा आहे, सेकंड एजमध्ये इन्सर्ट करायचा आहे. मग हे काय झालं, तुमचा रॅपिंग ऑफ पावडर्स. मग नेक्स्ट वी विल सी द डबल रॅपिंग. इन डबल रॅपिंग डबल पेपर इज यूज्ड. म्हणजे दोन पेपर यूज केले जातात. फर्स्ट वन इज अ व्हाईट ग्लेज्ड पेपर आणि सेकंड वन इज अ व्हाईट वॅक्स्ड पेपर. दिस मेथड जनरली यूज्ड फॉर पॅकिंग ऑफ volatile ऑइल
अँड हायग्रोस्कोपिक अँड ड्युअलिकसन सबस्टन्सेस. म्हणजे ह्या मेथडमध्ये काय केलं जातं, ही मेथड डबल रॅपिंग मेथड कशासाठी यूज केली जाते, व्होलाटाईल ड्रगसाठी किंवा हायग्रोस्कोपिक ड्रगसाठी किंवा डेलिकसन सबस्टन्सेससाठी. मग व्होलाटाईल म्हणजे काय, व्होलाटाईल ड्रग म्हणजे काय, जे की इझिली ऑपरेट होऊ शकतात अशा ड्रगना काय म्हणायचं, व्होलाटाईल. आणि हायग्रोस्कोपिक ड्रग म्हणजे काय, हायग्रोस्कोपिक म्हणजे असे ड्रग जे की ॲटमॉस्फिअरमधून मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतात आणि मॉइस्ट बनतात. आणि ड्युअलिकसंट म्हणजे काय, असे सबस्टन्स जे की ॲटमॉस्फिअरमधून मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतात आणि लिक्विड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात. नेक्स्ट, in this method, wax lined paper is used in inner size of white glazed paper. In this method, wax lined paper is used in inner size of white glazed paper. म्हणजे व्हाईट ग्लेज पेपरच्या इनर साईडला काय करायचं आहे तुम्हाला, व्हाईट वॅक्स्ड पेपर किंवा वॅक्स लाइन्ड पेपर यूज करायचा आहे. मग ते केल्यानंतर काय करायचं, जो वॅक्स पेपर आहे तो तुमचा कशाला व्हाईट ग्लेज्ड पेपरपेक्षा छोटा असला पाहिजे. सपोज तुमचे व्हाईट ग्लेज्ड पेपरची साईज 12x10 सेंटीमीटर असेल, तर वॅक्स पेपरची साईज तुम्ही 10 सेंटीमीटर इंटू 8 सेंटीमीटर घ्यायची आहे. In some cases, each packet may be wrapped externally in a aluminum foil. In some cases काय करतात, जे पॅकेट्स आहेत डबल रॅपिंगचे ते कशामध्ये पॅक करतात, ॲल्युमिनियम फॉइलमध्ये पॅक करतात. सो नेक्स्ट वी विल सी द लेबलिंग ऑफ पावडर्स. सो लेबलिंगमध्ये काय इन्क्लूड केलेलं असतं, पेशंटसाठी डायरेक्शन दिलेले असतात. म्हणजे तो ड्रग कसा यूज करावा किंवा तो ड्रग कसा घ्यावा हे डायरेक्शन कशामध्ये दिलेले असतात, लेबलिंगमध्ये दिलेले असतात. मग कोणते कोणते डायरेक्शन असले पाहिजे त्याच्यावरती. सो पावडर शुड बी डिस्पर्स्ड इन वॉटर अँड देन टेक इट. पावडर शुड बी प्लेस्ड ऑन द बॅक ऑफ टंग बिफोर swallowing. हे काय झाले डायरेक्शन्स. So next we will see the classification of powders. In classification of powder, bulk they are classified into total 5 types. First one is a bulk powder for internal use. Second one is a bulk powder for external use. Third one is a simple and compound for internal use. Fourth one is a powder enclosed in sachets and capsule for internal use. And last one is a compressed powders, or it also called as a tablet triturates. So firstly we will see the bulk powder for internal use. Powders are dispensed in bulk when accuracy of dosage is not important. म्हणजे ज्यावेळेस डोसची ॲक्युरसी ही इम्पॉर्टंट नसते त्यावेळेस काय करतात, बल्क पावडर मध्ये डिस्पेन्स करतात. पावडर्स हे बल्क पावडरमध्ये डिस्पेन्स करतात. मग बल्क पावडर कंटेन सेव्हरल डोसेस और मेनी डोसेस ऑफ पावडर. म्हणजे बल्क पावडरमध्ये काय असतात, मल्टिपल डोस असतात. दे सप्लाइड इन द वाईड माउथ कंटेनर दॅट परमिट्स इझी रिमूव्हल ऑफ स्पूनफुल ऑफ पावडर. म्हणजे ते काय करतात, बल्क पावडर हे वाईड माउथ कंटेनर्समध्ये डिस्पेन्स केले जातात इझिली. म्हणजे आपण ते स्पूनफुल ऑफ काढून घेऊ शकू, म्हणजे स्पूनने काढून घेऊ शकू, इझिली काढून घेऊ शकू. नेक्स्ट वी विल सी द एक्झाम्पल. कोणते कोणते ड्रग येतील, अँटासिड, लॅक्झाटिव्ह. हिअर यू कॅन सी द one is the rhubarb powder. One is the rhubarb powder which is used for digestive discomfortness or digestive problems. Second one is the antacid, which ENO. The example of antacid is the ENO, which are used for the treatment of acidity. Next, bulk powder for external use. Bulk powder for external use are non-potent substances. म्हणजे एक्सटर्नल यूजसाठी जे बल्क पावडर यूज केले जातात ते कसे असतात, नॉन पोटंट असतात. मग हे पावडर कशामध्ये सप्लाय केले जातात, तर कार्डबोर्ड, ग्लास कंटेनर और प्लास्टिक कंटेनरमध्ये काय केले जातात, सप्लाय केले जातात. मग कंटेनरवरती काय लेबल असायला पाहिजे,
पावडर मींट फॉर एक्सटर्नल ॲप्लिकेशन, म्हणजे त्या कंटेनरच्या कंटेनरवरती काय लेबल असलं पाहिजे, पावडर इज मींट फॉर एक्सटर्नल ॲप्लिकेशन. मग असे कोणते कोणते बल्क पावडर आहेत, म्हणजे एक्झाम्पल जे एक्सटर्नल ॲप्लिकेशनसाठी यूज केले जातात. फर्स्ट वन इज अ डस्टिंग पावडर, सेकंड वन इज अ इन्सफ्लेशन, थर्ड वन इज अ स्नफ्स, आणि लास्ट इज अ डेंट्रीफायसिस. हे काय झाले, 4 एक्झाम्पल्स आहेत बल्क पावडर फॉर एक्सटर्नल यूज. सो फर्स्टली वी विल सी द डस्टिंग पावडर्स. डस्टिंग पावडर हे काय केले जातात, व्हेरी फाईन स्टेटमध्ये अप्लाय केले जातात. कशासाठी अप्लाय केले जातात, टू अवॉइड द लोकल इरिटेशन. म्हणजे डस्टिंग पावडर ही कोणत्या स्टेटमध्ये असतात, व्हेरी फाईन स्टेटमध्ये असतात आणि ते लोकल इरिटेशन अवॉइड करण्यासाठी अप्लाय केले जातात. हे पावडर कशासाठी वापरले जातात, एक्सटर्नल ॲप्लिकेशन ऑफ पावडर टू द स्किन, म्हणजे एक्सटर्नल ॲप्लिकेशनसाठी ती पावडर यूज केले जातात. मग डस्टिंग पावडरची पावडरच्या पार्टिकलची साईज फाईन यावी म्हणून काय केले जातात, ते सीव नंबर 80 मधून पास केले जातात. त्याच्यामुळे काय होते, त्याची इफेक्टिव्हनेस इन्हान्स होते. म्हणजे काय केलं जातं, इफेक्टिव्हनेस इन्हान्स होण्यासाठी काय केलं जातं, ते डस्टिंग पावडर सीव नंबर 80 मधून पास केलं जातं. मग डस्टिंग पावडर आर 2 टाईप. मग डस्टिंग पावडरचे किती टाईप्स आहेत, 2 टाईप. फर्स्ट वन इज अ मेडिकल डस्टिंग पावडर, सेकंड वन इज अ सर्जिकल डस्टिंग पावडर. मेडिकल डस्टिंग पावडर मेनली सुपरफिशियल स्किन कंडिशनमध्ये वापरली जाते, आणि सर्जिकल डस्टिंग पावडर कधी बॉडी कॅव्हिटीज आणि बर्नचे जे वॉन्ट आहेत किंवा अम्बिलिकल कॉर्ड्स इन इन्फंट्समध्ये वापरलं जातं. मग इथं तुम्ही बघू शकता कॅन्डिड विच इज वन ऑफ द डस्टिंग पावडर विच इज युज्ड फॉर द एक्सटर्नल ॲप्लिकेशन फॉर फंगल इन्फेक्शन. द मेन content of the candid is a cotrimazole. Next, सर्जिकल डस्टिंग पावडर मस्ट बी स्टरलाइज्ड बिफोर देअर यूज. म्हणजे सर्जिकल डस्टिंग पावडर जी आहे ती काय केली जाते, स्टरलाइज केली पाहिजे यूजच्या अगोदर. नेक्स्ट, मेडिकल डस्टिंग पावडर मस्ट बी फ्री फ्रॉम पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम. मेडिकल डस्टिंग पावडर ही कशापासून फ्री असली पाहिजे, free from pathogenic microorganism. Dusting powder are generally prepared by mixing 2 or more ingredients, one of which must be either starch, talc or kaolin. म्हणजे डस्टिंग पावडर ही 2 किंवा 2 पेक्षा जास्त इन्ग्रेडियंट्स मिक्स करून बनवली जाते. मग त्याच्यात त्या इन्ग्रेडियंट्सपैकी एक इन्ग्रेडियंट हा स्टार्च, टाल्क और कॅव्हलिन हा असला पाहिजे. मग टॅल्क आणि कॅव्हलिन काय यूज केले जातात, तर ते केमिकली इनर्ट असतात. केमिकली इनर्ट असल्यामुळे टॅल्क आणि कॅव्हलिन यूज केले जातात. Such ingredients are readily contaminated with the pathogenic bacteria. These must be sterilized by dry heat method at 160 degrees Celsius for 2 hours before their use. The dusting powders are dispensed in shifter top containers or aerosol containers. Here you can see the shifter top container, and here you can see the aerosol containers. So aerosol containers are the highly expensive than the shifter top container, but the pressure aerosol containers costlier than the shifter top containers, but they help in easy application of preparation. म्हणजे जे प्रिपरेशन आहे त्याचं इझी ॲप्लिकेशनसाठी तुम्ही एअरसोल कंटेनर वापरू शकतात. डस्टिंग पावडर मे बी also applied with the powder puff or a sterilized gauze pad. Dusting powders are generally considered to be non-toxic. म्हणजे डस्टिंग पावडर जे आहेत ते नॉन टॉक्सिक असले पाहिजेत. डस्टिंग पावडर्स आर मेनली यूज्ड फॉर देअर अँटीसेप्टिक, ॲस्ट्रिंजंट, ॲब्सॉर्बंट, अँटीपरस्पायरंट अँड अँटीप्युरिटिक ॲक्शन. मग अँटीसेप्टिक म्हणजे काय, असे ड्रग जे की
स्किन सेलचं कॉन्ट्रॅक्शन करतात त्यांना काय म्हणायचं, अँटीसेप्टिक. ॲस्ट्रिजंट म्हणजे काय, सॉरी, अँटीसेप्टिक म्हणजे काय, दॅट किल्स द मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि ॲस्ट्रिजंट म्हणजे काय, असे सबस्टन्स जे की स्किन सेलचं कॉन्ट्रॅक्शन करतात. नेक्स्ट, अँटीपरस्पायरंट. द ड्रग विच आर युज्ड फॉर द प्रिव्हेंट परस्पायरेशन. त्या ड्रगना काय म्हणायचं, अँटीपरस्पायरंट. आणि अँटीप्युरेटिंग असे ड्रग जे की इचिंगला अवॉइड करण्यासाठी वापरले जातात त्यांना काय म्हणायचं, अँटीप्युरेटिक. नेक्स्ट वी विल सी द इन्सफ्लेशन्स. These are the medicated dusting powders meant for the introduction into body cavities such as nose, throat, ear, and vagina with the help of apparatus known as insufflator. हे काय असतात, इन्सफ्लेटर. इन्सफ्लेशनमध्ये कोणती पावडर यूज केली जाते, मेडिकेटेड डस्टिंग पावडर यूज केली जाते. आणि हे पावडर कशासाठी मेनली बनवलेले असतात, इंट्रोडक्शन इन टू द बॉडी कॅव्हिटीज सच ॲज नोज, थ्रोट, इयर अँड वजायना. कोणत्या, विथ द हेल्प ऑफ apparatus known as a insufflator. Here you can see the insufflator. Insufflator sprays the powder into stream of finely divided particle all over the site of application. Insufflations are available in the form of pressure aerosols. These are used for administration of potent drug. Insufflations are used to produce a local effect. Insufflations are कशासाठी यूज केले जातात, ते लोकल इफेक्ट प्रोड्यूस करण्यासाठी वापरले जातात. नेक्स्ट वी विल सी द स्नफ्स. हे काय, स्नफ्स म्हणजे काय, ते स्नफ्स कंटेन्स द फाईनली डिवायडेड पावडर्स. काय ते कशाचं म्हणजे कशाचे बनलेले असतात, तर फाईनली डिवायडेड सॉलिड डोसेस फॉर्म आहेत ते, ज्याच्यामध्ये मेडिकामेंट असते पण तो फाईन पार्टिकल साईजमध्ये अवेलेबल असतो. स्नफ्स आर इनहेल्ड इन टू नॉस्ट्रिल्स फॉर इट्स अँटीसेप्टिक, ब्रॉन्कोडायलेटर अँड डिकंजेशन ॲक्शन. ब्रॉन्कोडायलेटर म्हणजे काय, असे ड्रग जे की ब्रॉन्कायचं डायलेशन करतात किंवा रिलॅक्सेशन करतात, अशा ड्रगना काय म्हणायचं, ब्रॉन्कोडायलेटर. आणि डिकंजेशन म्हणजे काय, ब्लॉकिंग ऑफ नोज. म्हणजे तुम्हाला सर्दी झाल्यानंतर ज्यावेळेस तुमचं ब्लॉक होतं नोज, त्या कंडिशनला काय म्हणायचं, डिकंजेशन म्हणतात. नेक्स्ट, स्नफ्स आर डिस्पेन्स्ड इन फ्लॅट मेटल बॉक्सेस विथ हिंग्ड लीड. हिअर you can see the snuffs which are dispensed in a flat metal boxes with the hinged lid. Next we will see the dentifrices. These are applied with the help of toothbrush for cleaning the surface of teeth. The dentifrices mainly कशासाठी वापरले जातात, तर क्लिनिंग द सरफेस ऑफ टीथ. म्हणजे they are also called as a tooth powders. They contain the suitable detergent or soap, some abrasive substances. तुम्ही ब्रश करताना बघितलं असेल, फोम येतो. तो फोम कशामुळे येतो, त्याच्यात डिटर्जंट किंवा सोप असतो, त्याच्यामुळे काय होतं, फोम येतो. ॲब्रेसिव्ह सबस्टन्सेस म्हणजे काय, जे की पॉलिश करतात अशा सबस्टन्सना किंवा क्लीन करतात अशा सबस्टन्सना काय म्हणायचं, ॲब्रेसिव्ह सबस्टन्सेस. अँड अ सुटेबल फ्लेवर. म्हणजे डेंटिफ्रायसेसमध्ये काय काय अवेलेबल असतं, डिटर्जंट किंवा सोप किंवा ॲब्रेसिव्ह और एखादा फ्लेवर ॲड असतो. मग ॲब्रेसिव्ह एजंट सच एज कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट अँड सोडियम क्लोराईड आर युज्ड इन अ फाईन पावडर. Strong abrasive substances cannot be used as it may damage the tooth structure. म्हणजे ॲब्रेसिव्ह म्हणजे काय, असे सबस्टन्स जे की क्लीन करतात किंवा पॉलिश करतात त्यांना काय म्हणायचं, ॲब्रेसिव्ह सबस्टन्सेस. मग स्ट्रॉंग ॲब्रेसिव्ह सबस्टन्सेस ही यूज केले जात नाहीत का, त्याच्यामुळे काय होतं, टूथ स्ट्रक्चर डॅमेज होऊ शकतं, म्हणून स्ट्रॉंग ॲब्रेसिव्ह हे यूज केले जात नाहीत. त्याचे एक्झाम्पल्स आहेत दंतकाती किंवा कोलगेट पावडर,
So next, third example or classification in that simple and compounder powder for internal use. This powder meant for internal use. म्हणजे ही पावडर कशासाठी यूज केली जाते? इंटरनल यूजसाठी वापरली जाते. सिंपल पावडर म्हणजे काय? त्याच्यात फक्त एकच मेडिकामेंट आहे किंवा एकच इन्ग्रेडियंट आहे. अशा पावडरला काय म्हणायचं? अशा हिला काय म्हणायचं? सिंपल पावडर. आणि कंपाऊंड पावडर म्हणजे काय? इट कंटेन मोर दॅन वन मेडिकामेंट. म्हणजे ज्या पावडरमध्ये एकापेक्षा जास्त इन्ग्रेडियंट किंवा मेडिकामेंट असतील अशांना काय म्हणायचं? कंपाऊंड पावडर्स. सिंपल पावडर म्हणजे काय? असे पावडर की ज्यामध्ये एकच इन्ग्रेडियंट किंवा एकच मेडिकामेंट असतो त्यांना काय म्हणायचं? सिंपल पावडर. आणि नेक्स्ट, कंपाऊंड पावडर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त म्हणजे 2 असतील किंवा 3 असतील असे इन्ग्रेडियंट असतील तर त्याला काय म्हणायचं? कंपाऊंड पावडर. मग हा पावडर मिनिमम किती असला पाहिजे? 100 मिलीग्राम असला पाहिजे. कशासाठी? ॲक्युरेसीसाठी. ज्यावेळेस त्या पावडरचं तुम्ही प्रिपरेशन करता, वेइंग करता किंवा शिफ्टिंग करता पेपरमधून किंवा मोटर बेसलमधून कंटेनरमध्ये किंवा पेपरमध्ये, त्यावेळेस काय होतं? त्याचा लॉस होतो, पावडर लॉस होतो. तो लॉस हे करण्यासाठी काय करायचं? मिनिमम डोस किती असला पाहिजे त्याचा? 100 मिलीग्राम असला पाहिजे. आता आपण बघितलं लॉस, पावडरचा लॉस होऊ नये म्हणून काय करायचं? 1 एक्स्ट्रा डोस इज कॅल्क्युलेटेड. मग नेक्स्ट वी विल सी द सिंपल पावडर. सिंपल पावडरमध्ये फक्त एकच इन्ग्रेडियंट असतो किंवा मेडिकामेंट असते. मग तो कोणत्या फॉर्ममध्ये असतो? क्रिस्टलाइन किंवा अमॉर्फस फॉर्ममध्ये असतो. मग क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये जर ती पावडर असेल सिंपल पावडरची, तर काय केली जाते? ती फाईन पावडरमध्ये कन्वर्ट केली जाते. फाईन पावडरमध्ये कन्वर्ट केल्यानंतर काय करतात? ते वे करतात. वे केल्यानंतर काय करतात? डिवायडेड इंटू अ नंबर ऑफ पावडर रॅप्ड ॲज अ इंडिव्हिज्युअल डोसेस. मग ह्याचं एक्झाम्पल कोणतं आहे? अस्पिरिन पावडर डिस्पेन्स द 6 डोसेस ऑफ अस्पिरिन पावडर. मग त्याच्यामध्ये काय आहे? फक्त एकच इन्ग्रेडियंट आहे. कोणता? अस्पिरिन. इथं आपण बघू शकता प्रिस्क्रिप्शनचं सिम्बॉल RX. Next we will see the aspirin, that is the 300 milligram. Make a powder of aspirin. Direction कोणतं दिलंय? 1 powder to be taken every 8 hours. मेथड ऑफ प्रिपरेशन काय आहे? पावडर द aspirin. फर्स्टली काय करायचं आहे? त्या aspirinचा पावडर बनवायचं आहे. ॲक्युरेट क्वांटिटी वे करायची. वे केल्यानंतर काय करायचं आहे? 300 मिलीग्राम क्वांटिटी ही ईच पावडरची बनवायची आहे किंवा मोजायची आहे. मोजल्यानंतर काय करायचं आहे? ती 300 क्वांटिटी आहे जी पावडरची, ती रॅप करायचं आहे इंडिव्हिज्युअल पेपरमध्ये. सिम्पल रॅपिंगने रॅप करायचं आहे. रॅप केल्यानंतर काय करायचं आहे? असेच आपल्याला काय करायचे आहेत? 6 डोसेस बनवायचे आहेत. ह्या टाईपमध्ये 6 डोसेस बनवायचे आहेत त्या पावडरचे, aspirin पावडरचे. आणि प्लॅक इट इंटू द फ्लॅप टू फ्लॅप अँड रिस्ट्रेन विथ इलास्टिक बँड. नेक्स्ट, कंपाऊंड पावडर. Compound powder contain 2 or more than 2 substances which are mixed together. मिक्स्ड टुगेदर म्हणजे ह्याचं एक्झाम्पल कोणतं आहे? फर्स्टली RX. नेक्स्ट ॲस्पिरिन, पॅरासिटामॉल, कॅफिन. हे काय झाले? 3 इन्ग्रेडियंट म्हणजे एकपेक्षा जास्त इन्ग्रेडियंट आहे त्याच्यात, म्हणून ह्याला काय म्हणायचं? कंपाऊंड पावडर. नेक्स्ट, पावडर्स इन्क्लोज्ड इन द कॅचेट्स. Sorry, we will see the method of preparation of powder. Make a powder of these three, that is the aspirin, paracetamol and caffeine. After powdering, weigh the accurate quantity of each ingredient. म्हणजे ह्या तिन्ही क्वांटिटीची काय करायचं आहे? ॲक्युरेट क्वांटिटी वे करायचं आहे. वे केल्यानंतर काय करायचं आहे? ती क्वांटिटी असेंडिंग ऑर्डरमध्ये मिक्स करायची. म्हणजे कसं? फर्स्टली काय करायचं? 50 मिलीग्राम घ्यायचं. कोणता आहे 50 मिलीग्राम? कॅफिन.
सेकंडली काय काय घ्यायचं, पॅरासिटामॉल घ्यायचं जे की 150 मिलीग्राम आहे. अँड लास्टली ॲस्पिरिन घ्यायचं जे की 300 मिलीग्राम आहे. नेक्स्ट आणि पावडर एकत्र मिक्स करून ते काय करायचं आहे, पेपरमध्ये रॅप करायचं आहे आणि डिस्पेन्स करायचं आहे. लास्टली फोर्थ टाईप वी विल सी द powders enclosed in cachets and capsule, that is the type 4. Cachets are solid unit dosage form of a drug. म्हणजे cachets आणि capsule काय आहेत, हे solid unit dosage form of drug. These are molded from rice paper. हे कशापासून बनवले जातात, तर राईस पेपर मधून बनवले जातात. प्रिपरेशन ऑफ राईस पेपर, प्रिपेअर मिक्सचर ऑफ राईस फ्लोअर अँड वॉटर. म्हणजे राईस फ्लोअरचं आणि वॉटरचं काय करायचं आहे, मिक्सचर बनायचं आहे. ते मिक्सचर काय करायचं आहे, पुअर बिटवीन 2 हॉट पॉलिश्ड ऑर रिव्हॉल्विंग सिलेंडर्स. म्हणजे काय करायचं आहे, हे काय करायचं आहे, 2 हॉट रिव्हॉल्विंग सिलेंडर असतात. त्या सिलेंडरमध्ये काय करायचं आहे, सिलेंडरमधून हे मिक्सर काय करायचं आहे, पुअर करायचं आहे. पुअर केल्यानंतर काय करायचं आहे, त्या मिक्सरमधलं वॉटर इव्हॅपोरेट होऊन एक शीट वेपर फॉर्म होतं. काय होतं, शीट ऑफ वेपर इज फॉर्मड. म्हणजे हा तुमचा झाला राईस पेपर तयार. नेक्स्ट, कॅचेट्स आर युज्ड टू इन्क्लोज नॉशियस ऑर डिसॲग्रीएबल पावडर्स. म्हणजे जे पेशंटला डिस्कम्फर्ट किंवा अनकम्फर्टेबल वाटणारे ड्रग आहेत, नॉशियस ऑर डिसॲग्रीएबल, ते ड्रग काय केले जातात, कॅचेटमध्ये डिस्पेन्स केले जातात किंवा इन्क्लोज केले जातात. दे आर अवेलेबल इन डिफरंट साइजेस ऑफ फोल्ड. ड्रग्स फ्रॉम 0.2 to 1.5 ग्राम ऑफ पावडर. कॅचेट्स आर ऑल्सो नोन ॲज वेपर कॅप्सूल. म्हणजे कॅचेटला काय म्हटलं जातं, वेपर कॅप्सूल पण म्हणलं जातं. म्हणजे वेपर कॅप्सूल इज वन ऑफ द सॉलिड युनिट डोसेज फॉर्म. नेक्स्ट वी विल सी द ॲडव्हान्टेजेस ऑफ कॅचेट्स. कॅचेट्स आर मेड इझिली. म्हणजे ते इझिली बनवू शकतो आपण, त्याला कोणती मशिनरी ची गरज नाही आहे किंवा स्पेसिफिक हे गरज नाही आहे, इझिली आपण ती बनवू शकतो. दे कॅन डिसइंटिग्रेट क्विकली इन टू द स्टमक. म्हणजे ते इझिली डिसइंटिग्रेट होतात स्टमकमध्ये. दे आर इझी टू डिस्पेन्स इन कॅचेट. म्हणजे जे ड्रग आहे तो इझी आहे कॅचेटमध्ये डिस्पेन्स करण्यासाठी. हे काय झाले त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. दे मस्ट बी सॉफ्टन्ड बिफोर स्वॉलोइंग. म्हणजे कॅचेट्स जे आहेत ते काय करतात, ॲडमिनिस्ट्रेशनच्या अगोदर, म्हणजे मेडिसिन ॲडमिनिस्ट्रेशनच्या अगोदर काय केले जातात, ते वॉटरमध्ये डीप केले जातात आणि मग घेतले जातात. पण ह्या प्रोसेसमध्ये काय होतं, जर ते खूपच सॉफ्ट असेल तर काय होतं, ते घ्यायच्या अगोदरच खूपच एकदमच सॉफ्ट बनून जातात ते. दे कॅन इझिली डॅमेज्ड. दे आर फ्रजाईल इन नेचर्स. म्हणजे जे कॅचेटचे जे वरचं शेल आहे ते काय आहे, फ्रजाईल इन नेचर आहे. आणि कॅचेट्स हे ड्रगला लाईट आणि मॉइश्चरपासून प्रोटेक्ट करू शकत नाहीत. दे आर नॉट सुटेबल फॉर फिलिंग द ड्रग बाय लार्ज स्केल मशिनरी. म्हणजे लार्ज स्केल मशिनरी किंवा लार्ज स्केल ड्रग आपण काय केलं जातं, भरू शकत नाहीत. म्हणजे ते डिसॲडव्हान्टेजेस कोणते कोणते आहेत त्याचे. फर्स्ट वन इज दे मस्ट बी सॉफ्टन्ड बिफोर स्वॉलोइंग. म्हणजे ते वॉटरमध्ये आपण डीप केलं तर ते घेण्याच्या अगोदरच सॉफ्ट बनू शकतात किंवा ते इझिली डॅमेज होऊ शकतात. ते फ्रेजाईल आहेत नेचरमध्ये. ते ड्रगला प्रोटेक्ट करू शकत नाहीत लाईट आणि मॉइश्चरपासून. दे आर नॉट सुटेबल फॉर फिलिंग द ड्रग बाय लार्ज स्केल मशिनरी. So here it is, we can see the cachets are two types. First one is a wet seal cachets and second one is a dry seal cachet. So wet seal cachets is made up of two similar convex hulls. So here you can see these are two halves. These are convex, flat convex. It contain lower half and upper half. And this is one is a upper half and this one is a lower half. Wet seal, these are also called as a wet seal cachets. The weighed quantity of powdered drug is placed in the one half.
म्हणजे काय करायचं आहे, जी तुम्ही वेळ केलेली पावडरची क्वांटिटी आहे ते काय करायचं तुम्हाला ह्या खालच्या जो लोअर हाफ आहे त्या पोर्शनमध्ये काय करायचं आहे, प्लेस करायचे आहे. आफ्टर प्लेसिंग द पावडर, जो वरचा हाफ आहे तो काय करायचा आहे, वॉटरमध्ये डीप करायचं आहे तुम्हाला. मॉइश्चर कशासाठी डीप करायचं आहे, फक्त मॉइस्ट होण्यासाठी. मॉइस्ट होण्यासाठी डीप करायचं आहे. मग काय करायचं आहे, हा सरफेस एक्झॅक्टली हा लोअर हाफच्या म्हणजे अप्पर हाफ आहे तो एक्झॅक्टली लोअर हाफच्या वरती ठेवायचा आहे आणि प्रेस करायचा आहे स्लाइटली, म्हणजे तो काय होईल, परफेक्टली सील होईल. नेक्स्ट we will see the dry seal catchets. Dry seal catchets consist of two halves, mm, the upper half and lower half. The powdered drug is filled in lower half and upper half is spitted over it. म्हणजे आणि जो लोअर हाफ आहे तो काय असतो, स्लाइटली छोटा असतो. जसा डायमीटर थोडासा कमी असतो वरच्या अप्पर हाफ पेक्षा. The filled catchets are then sealed in a machine by pressing the two halves, removed, packed in boxes. So dry seal catchets have two types. First one is a dry seal catchet without dome, and second one is a dry seal catchet with dome. Here written, you can see structure like speed breaker. It is called as a dome. So there are two type, dry seal catchet with dome and dry seal catchet without dome. These are two types of dry seal catchets. So there are two examples. First one is a sodium amino salicylate and second is a sodium amino salicylate with isoniazid. Isoniazid have a अनप्लिझंट टेस्ट, म्हणजे ह्या ड्रगची कशी आहे, अनप्लिझंट टेस्ट असल्यामुळे काय केलं जातं, ते कॅचेट्समध्ये डिस्पेन्स केले जातात. मग आपण कोणते टाईप बघितले कॅचेट्सचे, वेट सील कॅचेट्स आणि ड्राय सील कॅचेट्स. मग ड्राय सील कॅचेटमध्ये दोन टाईप आहेत आणखी, ड्राय सील कॅचेट्स विदाउट डोम, ड्राय सील कॅचेट विथ डोम. Packaging and storage of catchets. The catchets are packed in boxes or tins in which they are placed on their edge of lying flat. म्हणजे तशाला तसे ठेवता यायला पाहिजे प्लेन सरफेसमध्ये, पॅकेट्समध्ये किंवा बॉक्सेसमध्ये और टीन्समध्ये. बॉक्सेस ते प्लेस केले जातात. प्लेस केल्यानंतर म्हणजे कंटेनर्स जे आहेत कॅचेट्सचे त्याच्यावरती डायरेक्शन किंवा लेबलिंग काय करायचं, तर इमर्स इन अ वॉटर फॉर अ फ्यू सेकंड अँड देन स्वॉलो विथ ड्राफ्ट ऑफ वॉटर. ड्राफ्ट ऑफ वॉटर म्हणजे वॉटर बरोबर ते स्वॉलो केले जातात. नेक्स्ट वी विल सी द टॅबलेट टॅचुरेट or a molded tablet. It also called as a compressed tablets. These are the powders molded into tablets. म्हणजे जे पावडर्स आहेत ते काय केले जातात, मोल्डेड टॅब्लेट्समध्ये मोल्ड केले जातात. मोल्डेड टॅब्लेट्स कसे असतात, फ्लॅट सर्क्युलर डिस्कमध्ये असतात. युजली त्याच्यामध्ये पोटंट सबस्टन्स अवेलेबल असतो. हे टॅब्लेट टॅचुरेटमध्ये काय असतो, पोटंट सबस्टन्स अवेलेबल असतो. मग तो कशासोबत मिक्स केला असतो, लॅक्टोज, डेक्स्ट्रोज किंवा सम अदर सुटेबल डायल्युएंट. ॲपॅरेटस जे आपण टॅबलेट टॅचुरेटसाठी यूज केलं जातं ते कशापासून बनवलेलं असतं, स्टेनलेस स्टील पासून बनवलेलं असतं. तुम्ही इथं बघू शकता टॅबलेट टॅचुरेट मोल्ड जे की स्टेनलेस स्टील पासून बनवले असतात. आणि इथं तुम्ही हे काय आहेत, हे दोन वरती आलेले पेग्स आहेत, जे हे तुम्हाला दिसत आहेत ना दोन, ते काय झाले, पेग्स. त्याला काय म्हणतात, पेग्स.
The apparatus used for the preparation of tablet touchret is made up of stainless steel किंवा प्लास्टिक. हे कशापासून बनलेलं असतं? स्टेनलेस स्टील किंवा प्लॅस्टिकपासून बनवलेलं असतं. It consists of upper perforated plate with the having and exactly same number of holes. That number of pegs in lower plates. म्हणजे लोअर प्लेटमध्ये जेवढे होल आहेत, पेग्स आहेत, तेवढ्याच इतके काय असतात त्याच्यात होल असतात वरच्या ह्याच्यावरती, वरच्या प्लेटवरती. नेक्स्ट, द लोअर प्लेट ऑल्सो हॅव 2 लार्ज पेग्स विच इन्शुअर करेक्ट फिटिंग ऑफ प्लेट्स. म्हणजे लोअर प्लेट्समध्ये काय असतात? पेग्स असतात. इथे तुम्ही बघू शकता. हे साईडचे दोन काय झाले? pegs. The lower plate also have 2 large pegs which ensure correct fitting of plates. हे pegs कशासाठी available असतात? तर proper fitting of plates. The molds are available in several sizes having the capacity ranging from 30 to 250 milligram. म्हणजे मॉल्डची कॅपॅसिटी काय असते? 32 मिलीग्राम. आपण ॲट अ टायमाला 250 to 250 टॅबलेट्स बनवू शकतो. मग टॅबलेट बनवायची मेथड काय? आपण पुढे बघूयात. टेक फाईनली पावडर सॉलिड मेडिकामेंट अँड डायल्युएंट. म्हणजे काय करायचं? पावडर्ड सॉलिड मेडिकामेंट घ्यायचं आणि त्याच्यात काय करायचं? डायल्युएंट ॲड करायचं, त्याचं मिक्सचर बनवायचं. आणि मग त्याच्यात त्यानंतर त्याच्यात 60% अल्कोहोल ॲड करायचं. 60% अल्कोहोल ॲड केल्यानंतर काय होईल त्याचं? कधीपर्यंत ॲड करायचं? त्याचं जोपर्यंत स्टीफ पेस्ट बनत नाही तोपर्यंत काय करायचं? 60% अल्कोहोल ॲड करायचं. मग हे जे मिक्सचर आहे, जे बनवलेलं आहे, सॉलिड मेडिकामेंट प्लस डायल्युएंट प्लस 60% अल्कोहोल, त्याच्यामुळे काय बनलेली आहे? स्टीफ पेस्ट. ही स्टीफ पेस्ट कशावरती? अप्पर प्लेटवरती प्लेस करायची आहे. विथ द हेल्प ऑफ स्पॅच्युला. व्यवस्थित अप्लाय करायची आहे, त्याच्यावरती प्रेस करायची आहे. प्रेस केल्यानंतर काय करायचं? आफ्टर फिलिंग द प्लेस दिस प्लेट प्लेस ओव्हर द लोअर प्लेट. म्हणजे अप्पर प्लेट काय करायची? ती लोअर प्लेटवरती प्लेस करायची आहे. प्लेस केल्यानंतर लिटल प्रेशर अप्लाय करायचं आहे. लिटल प्रेशर अप्लाय केल्यामुळं काय होईल? ती वरची जी प्लेट आहे ती खाली मूव्ह होईल. आणि मूव्ह झाल्यानंतर काय होईल? द मोल्ड टॅबलेट लिव्हिंग द मोल्ड टॅबलेट ऑन द प्रोजेक्टेड पेग्स. म्हणजे जे प्रोजेक्टेड पेग्स आहेत त्याच्यावर काय होईल? मोल्ड टॅबलेट्स होतील. इजेक्टेड टॅबलेट्स ड्राय इन हॉट एअर ओव्हन. म्हणजे जे निघालेले टॅबलेट आहेत ते काय करायचं? तुम्हाला हॉट एअर ओव्हनमध्ये ड्राय करायचं आहे. नेक्स्ट विल सी द पॅकिंग अँड स्टोरेज ऑफ compressor tablets or tablet touchrates. Tablet touchrates are packed in airtight container to protect from the moisture. They are stored in cool and dry place. So here we will stop.